काय आहे की मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार 18 वर्षाच्या खालील जी मुलं मुली मिसिंग होतात त्याबद्दल किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करून तपास करावा असे मान्य सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानुसार प्रत्येक अशा केसमध्ये आपण किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करतो, त्याचा तपास केला जातो. यावर्षी 483 गुन्हे आतापर्यंत दाखल आहेत. त्यापैकी 442 गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि 41 गुन्हे अवघड आहेत, परंतु त्यातलेही काही मुलं जे आहेत ते ट्रेस झालेले आहेत, काही परराज्यात आहेत, त्यांच्या नातेवाईकांकडे आहेत, त्यांना आणून ते गुन्हे क्लोज करणं अद्याप बाकी आहे आणि इतर गुन्ह्यांचाही आमचा तपास चालू आहे. जनरली किडनॅपिंगचा समज असा होतो की लहान मुलं पळवून नेली असं, परंतु जे आता या 458 डिटेक्ट केसेस आहेत ज्यामध्ये आम्ही मुलं परत आणलेली आहेत, त्यामध्ये असं निदर्शनास येतं की अनेक मुलं कायद्याच्या दृष्टीने ते बालक आहेत, 18 वर्षाच्या कमी आहेत, परंतु ते 17-18 वर्षाची मुलं जे आहेत ते तसे थोडेफार त्यांना समज असते आणि ते पालक रागावल्याने किंवा काही न सांगता नातेवाईकांकडं किंवा मित्रमैत्रिणींकडे गेल्याने, काही प्रेम प्रकरणातून निघून गेल्याने अशा प्रकारचे जास्त गुन्हे आहेत. जे खरोखर किडनॅपिंग्स होतात. लहान मुलं आहेत ज्यांना काहीच कळत नाही, 3 वर्षाचा आहे, 7 वर्षाचा आहे, किंवा कोपरखैरण्याला एक 15 वर्षाच्या मुलाला किडनॅप केलं होतं आणि खंडणी मागितली होती. असे आमच्याकडे 3-4च टेक्निकली गुन्हे दाखल होते. ते चारीचे चारी आमचे डिटेक्ट आहेत.